अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी सेवा बघणार आहोत आणि बघा ही सेवा सुद्धा आपल्याला करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण की ही सेवा आहे आपल्या कुलदेवाची। बघा आपल्याला नेहमी केंद्रामध्ये सांगतात की आपल्या गुरूंची त्याचबरोबर गुरूंच्या सेवेबरोबरच आपल्या कुलदेवीची कुलदेवाची आणि पितरांची सेवा आपल्याला करायची असते। आता आपण आपल्या कुलदेवी सेवा आपण करत असतो। जेव्हा शारदीय नवरात्र येते त्या शारदीय नवरात्रोत्सवमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो, दुर्गा सप्तशती पाठ आपण करत असतो, त्याचप्रमाणे आपण कुलदेवीची ओटी भरत असतो। आपल्या कुलदेवीची म्हणजेच आपल्या आईची सेवा आपल्याकडनं घडते, पण आपल्या वडिलांच्या सेवेचं काय? आपल्या वडिलांची सेवा सुद्धा आपल्याला करणं तितकंच महत्त्वाचं आहे। जेवढी आपण आईची सेवा करतो त्याहून जास्त आपल्याला वडिलांची सुद्धा सेवा करायची असते, कारण की एक वेळेस आईला मान लागत नाही पण वडिलांना मान लागतो। लक्षात घ्या, ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवाची कुलदेवीची पितरांची सेवा आणि गुरूंची सेवा होते त्या घरामध्ये कधीच कुठल्या अडचणी राहत नाहीत। त्यांच्या जीवनात जरी काही अडचणी असतील तरी सुद्धा त्यातून त्यांना मार्ग मिळतो आणि त्यांना कुठल्याही कामामध्ये कधी अडथळे येत नाही किंवा त्यांना प्रत्येक कामामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत असतं। त्यांच्या घरामध्ये सुख शांती धनधान्य सगळं काही नांदत असतं, लक्षात घ्या। बघा म्हणून आता नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवी सेवा करतो, त्याचप्रमाणे आता 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर हा षडरात्रीचा काळ आहे। या काळामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाची खंडोबा महाराजांची आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे खंडोबा महाराज हे आपले कुलदेव आहेत, या कुलदेवांची आपल्याला सेवा करायची असते। आता बघा इतर वेळेस जर आपण कधी म्हटलं तर आपल्याकडनं त्यांची सेवा घडत नाही, परंतु हा जो काही विशिष्ट काळ आहे या विशिष्ट काळामध्ये या विशिष्ट दिनानिमित्त आपल्याकडनं त्यांची सेवा घडते आणि त्या सेवेमुळे आपल्याला आपल्या जीवनातल्या बऱ्याच अडचणी आपल्याला दूर होतात आणि आपले जे काही दुःख संकटे आहेत ती सुद्धा नाहीशी होतात आणि आपल्या कुलदेवाची कृपा आपल्यावर कायम टिकून राहते। आणि लक्षात घ्या, ज्यांच्या घरामध्ये कुलदेवताच्या सेवा घडत नाहीत त्यांच्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यांच्या घरातल्या मुलांची विवाह जुळत नाही, त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही किंवा सगळं काही पती पत्नीचे रिपोर्ट्स नॉर्मल असून सुद्धा संतती होत नाही, बाळ राहत नाही। हे जे काही प्रॉब्लेम्स येतात ते फक्त आणि फक्त आपल्याकडनं आपल्या कुलदेवताची सेवा घडत नसते म्हणून येत असतात। म्हणून लक्षात घ्या की आपल्याकडनं आपण इतर वेळेस वर्षभर नाही आपल्याकडनं होत, आपण सगळे सांसारिक माणसं आहोत, परंतु हा जो काही काळ आहे या काळानिमित्त या दिनानिमित्त आपल्याकडनं ही सेवा आपल्या आपल्या परीने आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याकडनं घडलीच पाहिजे। आता आपल्याला आपल्या खंडोबा महाराजांची आपल्या कुलदेवाची आपल्याला सेवा करायची। त्या सेवा काय करायची आहे बघा, 26 नोव्हेंबरला आहे चंपाषष्ठी, त्यामुळे 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर हा षडरात्रीचा काळ आहे। या 6 दिवसांच्या काळामध्ये आपल्याला जसं आपण शारदीय नवरात्रीच्या काळामध्ये 9 दिवसामध्ये आपण दुर्गा सप्तशती पाठ करत असतो आपल्या कुलदेवीसाठी, तसंच सेम त्याच पद्धतीने आपल्याला 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळामध्ये आपल्या कुलदेवासाठी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे, म्हणजेच आपल्याला या ग्रंथाचे पाठ करायचे आहे। जसं सेम आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करतो अगदी सेम त्याच पद्धतीने श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे। तर 21 नोव्हेंबर पासून 26 नोव्हेंबर पर्यंत या 6 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे। मग तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कितीही पाठ करा। तुम्ही या 6 दिवसांच्या काळामध्ये जर तुम्ही 5 पाठ केले किंवा 11 पाठ केले तर अतिशय उत्तम आहे, किंवा 14 पाठ तुम्ही केले तर अतिशय उत्तम। जर एवढे जरी शक्य नसले तरी सुद्धा तुम्ही 5 पाठ करू शकता किंवा 3 पाठ करू शकता, किंवा तुम्ही निदान एक तरी पाठ करायलाच हवा, कारण की आपल्याकडनं वर्षभर आपल्या कुलदेवताची सेवा घडत नाही, परंतु हा जो काही विशिष्ट काळ आहे या विशिष्ट काळामध्ये केलेली सेवा आपल्याला तितकीच जास्त फळ देऊन जाते आणि त्या सेवेला सुद्धा तितकंच जास्त महत्त्व आहे। म्हणून आपल्याकडनं ही सेवा सुद्धा घडते आणि आपल्या कुलदेवताचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहत असतो। जसं दुर्गा सप्तशती पाठामध्ये देवीने शुंभ निशुंभाचा वध केला होता, तसंच अगदी श्री मल्हारी सप्तशती या पारायणामध्ये सुद्धा जे खंडोबा महाराज आहेत त्यांनी मणी आणि मल्ल या राक्षसांसोबत त्यांनी युद्ध केलं होतं। मणी आणि मल्ल या राक्षसांना वरदान दिलं होतं की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही। त्यामुळे ते राक्षस सज्जन लोकांना त्रास देऊ लागले आणि त्यामुळे त्या त्रासाला कंटाळून भगवान शंकराने त्यांचा वध करण्याचं ठरवलं।
आणि त्यांच्यासोबत युद्ध सुरू केलं। भगवान शंकरांनी खंडोबा महाराजाचा अवतार घेतला होता आणि त्यांच्यासोबत युद्ध केलं। तर अशा वेळेस मणी हा दैत्य त्यांना शरण आला आणि मल्ल या दैत्याचा त्यांनी वध केला होता। तर ही जी काही सगळी कथा आहे ती या ग्रंथामध्ये दिलेली आहे। जसा अगदी दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे तसाच अगदी सेम याच पद्धतीने हा मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आहे। आता या ग्रंथाचं पारायण कसं करायचं ते आपण बघूया। बघा 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळामध्ये आता बऱ्याच ठिकाणी ना जसं आपण आपल्या कुलदेवीचे घट मांडतो तसं बऱ्याच ठिकाणी या 6 दिवसांच्या काळामध्ये आपल्या कुलदेवतासाठी सुद्धा घट बसवले जातात। आता तुम्ही घट बसवलेच पाहिजे असं काही नाही। जर तुमच्याकडे तशी प्रथा असेल तुम्ही बसवू शकता। जर तुमच्याकडे घट बसवत नसेल तर नाही बसवलं तरी पण चालणार आहे। पण बघा जरी आपण घट बसवले नाही तरी सुद्धा आपण सेवा मात्र करू शकतो। त्यामुळे सेवेला चुकवायचं नाही आणि सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे। तर आपापल्या सगळ्यांना आपल्या यथाशक्तीनुसार सेवा करायची आहे। आता सेवा तुम्ही मग 1 पारायण करा, 3 पारायण करा, 5 पारायण करा किंवा तुम्ही 11 पारायण करा, तुमच्या यथाशक्तीनुसार आहे। जेवढी जास्त सेवा करणार अर्थात तेवढं जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे। आणि आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नसते, ती आपल्याला एक ना एक दिवस कुठे ना कुठे आपल्याला फळ देऊन जात असते। तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच, तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल। आता हे पारायण कसं करायचं आहे, यामध्ये काय काय आपल्याला पठण करायचं आहे ते तुम्हाला सांगते। बघा मल्हारी सप्तशती हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत आहे, त्यामुळे तुमच्या जवळपास जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल तिथून तुम्हाला हा ग्रंथ घेऊन यायचा आहे आणि या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे। बघा जसं आपल्या कुलदेवीची सेवा ही घरातल्या कुलस्त्रीने करायची असते तसंच खंडोबा महाराजांची आपल्या कुलदेवताची सेवा ही घरातल्या मूळ पुरुषांनी करायची असते। म्हणून खरंच पुरुषांना, तुमच्या घरातल्या पुरुषांना जर ही सेवा करणं शक्य असेल तर त्यांनाच करायला सांगा। पण जर त्यांच्याकडनं होणार नसेल किंवा ते करणार नसतील तर घरातल्या स्त्रीने सुद्धा ही सेवा केली तरी पण चालणार आहे। पण आपल्या घरामध्ये सेवा घडली पाहिजे, आपल्याकडनं ही सेवा घडली पाहिजे, लक्षात घ्या। कारण की आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे, मग त्यासाठी आपल्याला सेवा मात्र करायलाच हवी। तर आता बघा या ग्रंथामध्ये सगळ्यात आधी आपल्याला दिलं आहे ते म्हणजे श्री स्वामी स्तवन। तर आपल्याला श्री स्वामी स्तवन पठण करायचं आहे। त्यानंतर मल्हारी कवच आहे, ते मल्हारी कवच तुम्हाला पठण करायचं आहे। त्यानंतर मल्हारी उदय स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे। मल्हारी अष्टक तुम्हाला पठण करायचं आहे। मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर 1 ते 14 अध्याय, जसं दुर्गा सप्तशतीमध्ये 1 ते 13 अध्याय आहेत तसं इथे 1 ते 14 अध्याय आहेत। आता ज्यांना एकाच बैठकीत पूर्ण पारायण करणं शक्य नाही त्यांनी जर समजा म्हटलं की ताई आम्ही जर रोज थोडे थोडे अध्याय वाचले चालतील का, तर तुम्ही असंही करू शकता। रोज तुम्ही किमान 3-3 अध्याय वाचून तुम्ही 6 दिवसामध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचू शकता, जेणेकरून तुमचं 6 दिवसामध्ये हे 1 पारायण पूर्ण होईल। किंवा तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार 5 पारायणे करू शकता, 3 पारायणे करू शकता, 11 पारायणे करू शकता किंवा निदान 1 तरी पारायण करण्याचा प्रयत्न करा। आता यामध्ये 1 ते 14 अध्याय आहेत, ते 1 ते 14 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे, क्षमा प्रार्थना स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खंडेरायाची आरती करायची आहे। यामध्ये खंडेरायाची आरती पण दिलेली आहे, तर ही आरती तुम्हाला म्हणायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा ग्रंथ पठण करायचा आहे। आणि जेव्हा तुम्ही हा ग्रंथ संपूर्ण या पद्धतीने पठण करता तेव्हा तुमचं 1 पारायण पूर्ण होतं। तर अशा पद्धतीने तुम्ही 1 पारायण करा, 3 पारायण करा, 5 करा, 11 करा, तुमच्या यथाशक्तीनुसार आहे की तुम्हाला किती पारायण करायचे आहे। जेवढे जास्तीत जास्त करणार तेवढंच जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे। आता बघा की आता हे पारायण करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा जसं आपण शारदीय नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करतो त्याचप्रमाणे तुम्हाला या षडरात्रीच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। जेव्हा तुम्ही हा ग्रंथ पठण करणार असाल त्या दिवशी तरी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, लक्षात घ्या। त्यानंतर दुसरा नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे। तुम्हाला चुकून सुद्धा या षडरात्रीच्या काळामध्ये मांसाहार घ्यायचा नाही। त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे। आपण सेवा करत आहोत तेव्हा आपल्याला परान्न वर्ज्य करायचं असतं, कारण की परान्नामुळे आपल्याला अनेक दोष लागत असतात आणि आपण केलेल्या सेवेचं आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही। म्हणून कुठलीही सेवा करताना आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे। जर तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल आणि तुम्हाला परान्न घेण्याची वेळ येत असेल तर आधीच तुम्ही तुमची पारायणे जेवढी तुम्ही ठरवलेली आहेत तेवढी तुम्ही पूर्ण करून घ्या। त्यानंतर तुम्ही लग्न कार्यामध्ये तुम्ही परान्न घेतलं तरी पण चालणार आहे, काहीच हरकत नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 3 नियम पाळायचे आहेत, बाकी याला फार काही नियम नाहीत। त्याचबरोबर स्त्रियांनी हा ग्रंथ वाचताना साडी घाल, जसं आपण दुर्गा सप्तशती पाठ वाचताना साडी घालतो, आपले जे काही सौभाग्य अलंकार आहेत, गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला कुंकू, हातात काचेच्या बांगड्या, हे असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। आणि हा ग्रंथ आपल्याला पाटावर ठेवून वाचायचा असतो, हातात घेऊन आपल्याला हा ग्रंथ वाचायचा नाही।
पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्ही पाटावर हा ग्रंथ ठेवून, पाटावर ब्लाऊज पीस ठेवायचं, त्यावर हा ग्रंथ ठेवायचा आहे आणि तुम्हाला या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे. तर अशा पण तुम्हाला हे पारायण करायचं आहे. फार काही एवढे काही नियम अटी नाही आहेत, साधे सोपे नियम आहेत, तेवढे तुम्हाला पाळायचे आहेत आणि हे पारायण तुम्हाला करायचं आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढे पारायण करणं शक्य असेल तेवढे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, कारण की यामुळे आपल्याकडनं आपल्या कुलदेवतेची सेवा घडणार आहे आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि ज्यामुळे आपल्या जीवनातली जे काही दुःख संकटे आहेत ती दूर होतीलच, त्याचबरोबर आपली अडलेली कामे सुद्धा मार्ग लागतील. तुम्ही अनुभव घेऊन बघा, जेव्हा आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो तेव्हा आपल्या जीवनातल्या अनेक अडचणी या बऱ्याच प्रमाणात दूर होऊन जात असतात. नक्की अनुभव घेऊन बघा आणि सेवा करायला सुरुवात करा. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी माझ्याकडे रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, करा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.